आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, मराठी बातमी आपल्या हक्काची। नमस्कार, आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। मुस्लिम समाज बांधवांनी दिले जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन। प्रतिनिधी आरिफ पोपटे। कारंजा लाड। उस्मानाबाद येथील शिवसेना नेते तसेच माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी मुस्लिम समाजाबद्दल एका सभेदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याने कारंजा येथील मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याने गायकवाड यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी याकरिता पोलीस निरीक्षक कारंजा यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात नमूद केले आहे की शिवसेना नेते तसेच उस्मानाबाद येथील माजी खासदार रवींद्र विश्वनाथ गायकवाड यांनी नुकतेच एका सभेदरम्यान मुस्लिम समुदायाविषयी वादग्रस्त विधान केलेले आहे। त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मुस्लिम समाजातील नागरिकांच्या भावनेला ठेच पोहोचली आहे। तसेच नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून गायकवाड हे मुस्लिम समाजाच्या भावनांना दुखावत आहे। माजी खासदार रवींद्र विश्वनाथ गायकवाड यांनी मुस्लिम समाजातील मुस्लिम समाज बांधव व मुस्लिम मौलाना यांच्या दाढी व टोपीविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याची एक निनावी टीव्ही चॅनलच्या ब्रेकिंग न्यूज असलेली व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित होत असून या व्हिडिओ क्लिपमध्ये गायकवाड मुस्लिम समाजातील कोणताही मौलाना फतवा काढू शकत नाही। या शहरात फतवा जर कोणी काढू शकतो तो फक्त रवी गायकवाड काढू शकतो असे वक्तव्य असून मुस्लिम समाज बांधवांच्या दाढ्या जाळण्याची भाषा प्रसारित होत असलेल्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून करण्यात येत आहे। करिता सदर प्रकरणाची योग्य ती कायदेशीर चौकशी करून माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदन सादर करताना माजी नगरसेवक सलीम गारवे, जाकीर शेख, सलीम प्यारेवाले, फारूक अली, जुनेद खान, एजाज, जावेदुद्दीन, युनुस पहलवान, हाफिज राज, युसुफ खान, मौलाना सांद मुन्नीवाले, शहाबाज खान, शारिक शेख, उस्मान शेख, मुन्नाभाई ठेकेदार, सदीम नवाज, मुजाहिद खान, मोहसिन शेख, जनेद मिर्जा, रशीद, हामिद शेख, शाईक अहमद, अरबाज जिलानी, शेख अहमद, वहीद शेख यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी आरिफ पोपटे, कारंजा। खासदार शिवसेनेचे नेते यांनी एका सभेदरम्यान मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी जाहीर भाषणामध्ये मुस्लिम समाजातील मौलानांविषयी असे म्हटले आहे की त्या ठिकाणी दाढ्या टोप्या जाळण्याची भाषा करण्यात आली। त्याचप्रमाणे या शहरामध्ये जर कोणी फतवा काढू शकत असेल तर तो फक्त रवी गायकवाड काढू शकतो, कोणताही मौलाना या शहरामध्ये फतवा काढू शकत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। आणि त्या सभेदरम्यान मौलानांच्या दाढ्या जाळण्याची भाषा त्या ठिकाणी केलेली आहे। त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावलेल्या असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्याकरिता आज कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्फत माननीय पोलीस अधीक्षक साहेब वाशिम यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।